विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 6वी गणितामध्ये दुसरा पाठ आहे रेषा आणि कोन यातील सराव संच 2.2 आज आपण सोडवणार आहोत. यातील पहिला प्रश्न आहे, खाली दिलेल्या इंग्लिश वर्णाक्षरांच्या रेषांमध्ये काटकोन तयार झाले आहेत अशी वर्णाक्षरे शोधा. आपल्याला 6 वर्णाक्षर म्हणजे कॅपिटल लेटर्स दिलेली आहेत इंग्रजीचे आणि त्याच्यामध्ये काटकोन कोठे कोठे झालेला आहे ते आपल्याला शोधायचं आहे. पहिला दिलेला आहे ए. एचं जर निरीक्षण केलं तर बघा या ठिकाणी कोन झालेला आहे, इथे आहे आणि इथे आहे. 3 कोन आहेत, त्याबरोबर इथे आणि इथे सुद्धा कोन आहे. 5 कोन आहेत, परंतु यापैकी कोणताही काटकोन नाही, त्यामुळे एमध्ये काटकोन नाही. त्यानंतर ई आहे. ईमध्ये बघा 1, 2, 3 आणि 4 हे कोन तयार झालेत आणि 4ही काटकोन आहेत, त्यामुळे आपण काटकोन आहे असं लिहिलेलं आहे. एनमध्ये आपल्याला इथे एक कोन आहे, या ठिकाणी एक कोन आहे, परंतु काटकोन नाही. केमध्ये सुद्धा काटकोन नाही, इथे कोन आहे, इथे आहे, इथे आहे, परंतु काटकोन नाही. एलमध्ये एकच कोन आहे आणि तो काटकोन आहे. एचमध्ये देखील बघा इथे 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 आणि इथे असे 4 काटकोन आहेत, त्यामुळे दिलेल्या अक्षरांचं निरीक्षण करून आपण काटकोन आहे व काटकोन नाही हे पाहून लिहिलेलं आहे. पुढे दुसरा प्रश्न आहे, खाली कोनांची मापे दिली आहेत, त्यावरून प्रत्येक कोनाचा प्रकार लिहायचा आहे. तर आपल्याला काही मापं दिलीत. पहिला जो कोन आहे त्याचं माप आहे 40 अंश. तर आपल्याला ठाऊक आहे 0पेक्षा मोठा आणि 90पेक्षा लहान मापाचा जर कोन असेल तर तो लघु कोन असतो, त्यामुळे हा लघु कोन येईल. दुसरा आहे 0 अंश, हा शून्य कोन येईल. 90 अंश हा काटकोन येईल. 155 म्हणजे 90पेक्षा तो मोठा आहे, 180पेक्षा लहान आहे म्हणजे विशाल कोन येईल. 180 अंश सरळ कोन येईल. 245 अंश 180 अंशापेक्षा मोठा आणि 360 अंशापेक्षा कमी असेल तर त्याला आपण प्रविशाल कोन म्हणतो, त्यामुळे 245 अंशाचा कोन हा प्रविशाल कोन येणार आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न आहे, वेगवेगळ्या मापांचे प्रविशाल कोन काढा. प्रविशाल कोन काढायचे आहेत आणि वेगवेगळी मापं त्यांची घ्यायची आहेत. इथे व्यवस्थित लक्षात घ्या. आपण पहिला कोन काढलेला आहे कोन ABC. आता या ठिकाणी कोन ABCमध्ये आतमध्ये एक कोन आहे, तो जर आपण निवडला तर तो विशाल कोन होईल, परंतु आपण या बाजूने कोन घेतलेला आहे, त्यामुळे 240 अंशाचा हा कोन झालेला आहे आणि 180 अंशापेक्षा मोठा असल्यामुळे आणि 360 अंशापेक्षा लहान असल्यामुळे हा प्रविशाल कोन झालेला आहे. त्यामुळे इथं आपण लिहिलेलं आहे माप कोन ABC बरोबर 240 अंश. यानंतर इथे PQR हा कोन काढलेला आहे आणि PQR कोनाचं या बाजूने माप आहे माप कोन PQR बरोबर 270 अंश. त्यानंतर तिसरा कोन आपण काढलेला आहे. तिसऱ्या कोनामध्ये कोन LMN हा आहे आणि या बाजूने त्याचं माप आहे माप कोन LMN बरोबर 310 अंश. आणि हा चौथा कोन आहे आपला, इथे कोन XYZ आहे या बाजूने आणि याचं माप आहे माप कोन XYZ बरोबर 200 अंश. अशा पद्धतीने वेगवेगळ्या मापांचे प्रविशाल कोन आपण इथे 4 काढलेले आहेत. तुम्हीसुद्धा तुमच्या आवडीनुसार वेगवेगळ्या पद्धतीने इथे कोन काढू शकता. हीच मापं घेतली पाहिजेत असं काही नाही, त्यांनी माप दिलेलं नाही आहे, फक्त तो प्रविशाल कोन असायला हवा. याचा अर्थ त्याचं माप 180 अंशापेक्षा जास्त हवं आणि 360 अंशापेक्षा कमी हवं. तर तुम्हाला हवे असतील तशा पद्धतीने इथे कोन काढा. पुढील प्रश्न पाहूया. पुढे प्रश्न क्रमांक 4 आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. इथे आपल्याला 3 प्रश्न दिले, त्यांची आपल्याला उत्तरे लिहायची आहेत. त्यातील पहिला प्रश्न आहे, सरळ कोनामध्ये किती काटकोन समाविष्ट असतात. आता सरळ कोन म्हणजे 180 अंशाचा कोन असतो. आता काटकोन असतो 90 अंशाचा, म्हणजेच सरळ कोनामध्ये 2 काटकोन समाविष्ट असतात. इथे आपण आकृतीच्या साहाय्याने पाहूया. साधारणतः सरळ कोनाचं स्वरूप हे असं असतं. इथे 3 बिंदू असतात कोनावरील, समजा यांना आपण ABC असं नाव दिलं तर हा जो कोन असतो हा 180 अंशाचा हा सरळ कोन असतो. म्हणजे इथे कोन ABC माप कोन ABC बरोबर 180 अंश आणि हा सरळ कोन आहे. आता याच्यामध्ये किती काटकोन होतील तर काटकोनाचं माप आपल्याला ठाऊक आहे 90 अंश असतं. साधारण आपण इथे जर रेष दिली अशी, इथे एक 90चा होईल, इथे एक 90चा होईल, म्हणजे 2 काटकोन तयार होतील. हीच रेष वरच्या बाजूला जरी दिली तरीसुद्धा इकडे एक काटकोन, इकडे एक काटकोन, असे 2 काटकोन तयार होतील. म्हणून सरळ कोनामध्ये हा जो सरळ कोन आहे 180 अंश मापाचा, याच्यामध्ये कायम 2 काटकोन तयार होतील. आपण वर किंवा खाली अशा पद्धतीने
माप देऊ शकतो. इकडे 90 अंश, इकडे 90 अंश किंवा इकडे 90 अंश, इकडे 90 अंश. त्यामुळे सरळ कोनामध्ये 2 काटकोन समाविष्ट असतात, हे याचं उत्तर होईल. यानंतर दुसरा प्रश्न आहे, हाताच्या 2 लगतच्या बोटांमध्ये कोणत्या प्रकारचा कोन होतो? आता हा प्रश्न त्यांनी खूप गमतीदार दिलेला आहे. आपलं जे हाताची बोटं आहेत ती बोटं आपण किती जरी अशी ताणली तरी ती काटकोनापर्यंत ताणत नाही. त्यामुळे हाताच्या या 2 बोटांमध्ये कायम लघुकोन होतो. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे, हाताच्या 2 लगतच्या बोटांमध्ये लघुकोन होतो. हे तुम्ही स्वतः करून बघू शकता. तिसरा प्रश्न आहे, घड्याळात 12 वाजले असताना तास काटा व मिनिट काटा यामध्ये कोणत्या प्रकारचा कोन होतो? याचं उत्तर आहे, घड्याळात 12 वाजले असताना तास काटा व मिनिट काटा यामध्ये 0 कोन होतो. कारण आपल्याला ठाऊक आहे, जेव्हा घड्याळ असतं आणि त्या घड्याळामध्ये 12 इथे लिहिलेले असतात, जेव्हा 12 वाजतात तेव्हा दोन्ही काटे एकावर एक असतात. एक जाड काटा असतो जो तास काटा आणि दुसरा मिनिट काटा. हे दोन्ही काटे एकावर एक असल्यामुळे इथे 0 अंशाचा कोन होत असतो त्या दोघांमध्ये. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, घड्याळात 12 वाजले असताना तास काटा व मिनिट काटा यांमध्ये 0 कोन तयार होतो. अशा पद्धतीने या सराव संचातील सर्व उदाहरणे आणि प्रश्न इथे आपण सोडवलेले आहेत. हे प्रश्न व्यवस्थित समजून घ्या आणि आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात याचे लेखन करा. हा व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण होत आहे. धन्यवाद.